बघा त्या विषयावर आता ही चर्चा होऊ शकत नाही. जेव्हा सगळे वरिष्ठ नेता एकत्रित बसलेत आणि स्वतः आंबेडकरजींनी सांगितलं की दुसऱ्या मीटिंगमध्ये हा विषय बंद होऊन जाईल, तर आता याच्यावर चर्चा नव्हती. पण महायुतीमध्ये काय गडबडी चाललेल्या आहेत त्या तर भयानकच आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. आणि राहिलं प्रकाश आंबेडकरजी, ते पण आमच्याबरोबरच राहतील. त्या पद्धतीचं काम सुरू आहे. वेळ आहे, आचारसंहिता लागू. या पद्धतीने भाजप महायुतीची जागा वाटप संकेतही केला. जे दोन मित्रपक्ष भाजपचे त्यांना आधी एक कोणती जागा दिली जाणार आणि आता त्यातल्या त्यातही कमळावर लढण्याची अट आहे. तुम्हाला सांगितलं, फार सुरू झालेला काळ आहे आता महायुतीचा. फारच भयानक परिस्थिती होणार. मी आता त्याच्यावर काही चर्चा करायची गरज नाही. पण एवढी आम्हाला काही घाई नाही. आम्ही एकदम व्यवस्थित आहोत. योग्य वेळेवर आमचे निर्णय सगळे आपल्याला पाहायला मिळतील. भंडारा गोंदियाची जागा जी आहे ती भाजपच्या वाट्याला जाईल अशी स्थिती आहे आणि तरी प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजित दादा असतील आज गोंदिया भंडारामध्ये जाऊन दावा करत होते. तर स्थिती जी आहे थोडीशी केविलवाणी आहे. बघा, त्यांच्या माहितीमध्ये काय व्हायचं ते त्यांचा विषय आहे. मी त्यांच्यामध्ये कारभार करणं माझं काही काम नाही. पण मी तुम्हाला सांगितलं की ही सत्तेची मस्ती आहे या लोकांना, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. जनतेचे प्रश्न वाऱ्यावर. आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट नाही, शेतकऱ्यांचं धान खरेदी केलं अजून त्याचे पैसे दिले नाहीत. फार भयानक परिस्थिती आहे. तरुणांच्या बेरोजगारांचा प्रश्न आहे, पेपर फुटीचा प्रश्न आहे. पेपर फुटले तर ते आम्ही पुरावा दिला, सरकार त्याच्यावर काही करे. व्यापक घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात होती आहे. आणि हुशार मुलं मुली जे अभ्यास करतात, मेहनत करतात, त्याला कुठलीही संधी नाही, अशा पद्धतीचं हे चित्र आहे. महागाईवर तर काही आवरच नाही. त्यामुळे हे जे आता महायुतीमध्ये जे सत्तेची मस्ती चाललेली आहे, जनता त्याच्याकडे बघतात. बिलकुल. शरद पवार साहेब पण राहतील, उद्धव ठाकरे साहेब पण. आम्ही काही की सगळे माहितीतील नेते राहावेत, कारण शेतकऱ्यांचा मेळावा असा आमचा प्रयत्न आहे. होईल ना. आता कालच ते बसलेले होते. प्रकाश आंबेडकरजींनी सांगितलं की आम्ही तुमच्या मीटिंगमध्ये निकाली काढू. प्रफुल्ल पटेल यांनी आजच्या मेळाव्यात म्हटलेलं की माझ्याकडे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातल्या सर्व आमदारांचेही लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या आहेत. बिलकुल आहे. त्यांच्या पण आमच्याकडे कुंडल्या आहेत. त्याच्यामुळे कुंडल्या कशा आहेत, चांगल्या कुंडल्या असतील तर चांगल्या आहेत, वाईट असतील तर वाईट कुंडल्या पण त्यांच्या आमच्याजवळ आहेत. त्याच्यामुळे कुठल्या कुंडलीची चर्चा करतात आहेत म्हणजे आत्ता त्याच्यावरचं मला पण स्पष्टीकरण देता येणार नाही. गडकरी साहेबांना आता तिकीट डिक्लेअर नाही झाली. आधी एवढी काय घाई करतात तुम्ही? अजून पुष्कळ वेळ आहे पुढं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.